भीमेच्या अर्थात चंद्रभागा नदीच्या काठी वसलेलं पंढरपूर हे वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. तशीला विठ्ठल भक्तांची मांदियाळी असते. ज्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या विश्वरूपाचं विश्वव्यापकतेचं वर्णन केलं आहे त्या भक्तवत्सल पांडुरंगाची आणि त्याचा भक्त पुंडलिक याची कथा आता ऐकूया. लोहदंड नावाच्या एका खेडेगावात जानुदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. मात्र त्याचा पुत्र पुंडलिक याला अपवाद होता. आईवडिलांना दुरुत्तर करणं, थोरा मोठ्यांचा उपमर्द करणं, मन मानेल तसं वागणं, वाईट मुलांच्या संगतीत रमणं असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावात होते. आईवडिलांनी विचार केला की मुलाचं लग्न लावून दिलं तर तो बायकोमुळे सुधारेल, व्यवस्थित वागेल. पण प्रत्यक्षात मात्र झालं उलटंच. पुंडलिक पूर्णपणे पत्नीच्या आहारी गेला. पुंडलिकाला वाटे, मरत का नाहीत बरं हे लवकर एकदाचे. एके दिवशी आपल्या नशिबाला दोष देत या सगळ्या दुःखापासून मुक्ती कशी मिळवावी या चिंतेत विचार करत बसलेल्या जानुदेवाला घराबाहेर काहीतरी गडबड गोंधळ चाललेला ऐकू आला. काय चाललंय हे पाहण्यासाठी पुंडलिकाचे आईवडील बाहेर आले तर काशी यात्रेला निघालेल्या भक्तांचा एक समुदाय गावात मुक्कामासाठी आला होता. काशी यात्रा केल्यावर पुण्य लाभते, सगळी पापं धुतली जाऊन मुक्ती मिळते असंही त्याच्या कानावर आलं. त्याची बायकोही तयार झाली. आईवडिलांनाही आनंद झाला. वृद्ध मातापिता चालून चालून चालणार तरी किती. त्याची तरुण बायकोही चालून चालून थकली. तेव्हा पुंडलिकानं काय केलं, आपल्या तरुण बायकोला घेतलं स्वतःच्या खांद्यावर आणि आईवडिलांच्या गळ्यात बांधल्या दोऱ्या आणि तो त्यांना ओढत ओढत नेऊ लागला. पण रस्ता चुकला आणि तो काशी क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या कुक्कुरस्वामींच्या आश्रमाजवळ पोहोचला. कुक्कुरस्वामींना काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला. स्वामी म्हणाले की त्यांना काशीचा मार्ग तर माहीत नाही आणि ते तिथे कधीही गेले नाहीत. तर आश्रमात 3 महिला पाणी शिंपडून आश्रमाची स्वच्छता करत होत्या. त्या तिघींपैकी एक पुढे आली आणि तिने सांगितलं, मी गंगा, ही यमुना आणि ही सरस्वती. आम्ही तिघी नद्या आहोत आणि आम्ही कुक्कुरस्वामींच्या आश्रमाची स्वच्छता करण्यासाठी आलो आहोत. कुक्कुरस्वामींनी मन लावून आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे. मातृपितृ भक्त बनला. पुढे पुंडलिकाने आपल्या वृद्ध मातापित्यांना काशी यात्रा घडवली, पंढरपुरासही आणले. आता नित्यनेमाने पुंडलिक मातापित्यांच्या सेवेत मग्न राहत असे. त्यांची सेवा हीच त्याच्यासाठी भगवंत भक्ती बनली होती. भगवान श्री विष्णू पुंडलिकाच्या या भक्तीने प्रसन्न झाले. त्याच्या घराच्या दारात उभे राहिले. भगवंत म्हणाले, हे पुंडलिका, उठ, माझ्याजवळ ये, मला घरात घे. मी तुझ्या निस्सीम भक्तीने प्रसन्न झालो आहे. पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांची सेवा करण्यात गुंग झाला होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता. त्या जागेवरूनच सुहास्य वदनाने भगवंताला विनम्र अभिवादन. तेव्हा त्याला जवळच पडलेली एक वीट दिसली. ती त्याने दाराबाहेर फेकली आणि सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं राहण्याची त्याने आले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहिले.